नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या नवीन सेशनमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण जे कालचा क्वेश्चन सिरीज या ठिकाणी घेतली होती, एक क्वेश्चन पेपर होता मागचा आणि तो आपण ॲनालिसिस या ठिकाणी घेतला होता। क्वेश्चन हे इंग्लिशमध्ये होते, त्यामुळे जास्त काही तुमचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही। ओके मित्रांनो, आपण आजपासून या ठिकाणी मशीन स्टार्ट करतो। ओके, आणि या ठिकाणी मशीनमध्ये आपण रोज 10 किंवा 20, आज आपण 20 प्रश्न या ठिकाणी घेणार आहे। ओके, आणि सर्व प्रश्न मराठीतून राहणार आहे आणि तेच मी मराठी परत तुम्हाला समजली नाही ती इंग्लिशमधून सुद्धा सांगणार आहे। कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, मशीन हे मराठीपेक्षा इंग्लिशमधून जास्त समजतं। ओके, तर त्यामध्ये मी तुम्हाला मराठीतून पण सांगतो आणि इंग्लिशमधून पण सांगतो। मित्रांनो, त्यानंतर सांगायचं झालं तर आपलं टेक्निकल यूट्यूबवाला या नावाने आपण एक पेज इंस्टाग्रामला काल या ठिकाणी ओपन केलेलं आहे। काय कालपासून आपण ते पेज ओपन केले, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी मी आपल्या जे इन्फॉर्मेशन साईन वगैरे, त्यानंतर अशी खूप सारी इन्फॉर्मेशन मी आज त्या ठिकाणी अपलोड केली। ओके, आणि तुम्ही जर मला काही या ठिकाणी प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या पेजची लिंक दिलेली आहे। ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया। ओके, आणि जे आपलं चॅनल म्हणजे पेज जे आहे मित्रांनो ते टेक्निकल यूट्यूबवाला या नावानेच या ठिकाणी आपण ओपन केले। ओके, तर आपण आजच्या सेशनला या ठिकाणी आज सुरू करूया। ओके, तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कसं आहे माहिती का, या ठिकाणी इंग्लिशमधून तरी जास्त क्वेश्चन समजतात, पण तुमची भावना झाली की मराठी सोपी असते, अजिबात नाही। पण चला मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेतो। बघा, अल्टरनेटरचे कार्य खालील तत्वावर आधारित आहे। मित्रांनो, असं कोणतं तत्व आहे की त्या तत्वावर अल्टरनेटरचं कार्य म्हणजेच आपलं AC जनरेटरचं कार्य अवलंबून असतं। याला जर इंग्लिशमधून जर सांगायचं झालं मित्रांनो, मला तेवढं मराठीतून कळत नाही, त्यामुळे मी इंग्लिशमधून सुद्धा बाजूला एक स्क्रीन ओपन करून ठेवलेली आहे। ओके, तर बघा या ठिकाणी द ऑपरेशन ऑफ ॲन अल्टरनेटर इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ, म्हणजे अल्टरनेटर कोणत्या तत्वावर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो, प्रिन्सिपल। तर मित्रांनो, अल्टरनेटर जे असतं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रेरण, काय विद्युत चुंबकीय प्रेरण यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात आणि त्या प्रिन्सिपलवरती आपला अल्टरनेटर काय करत असतो, वर्क करत असतो। ओके मित्रांनो, कळाला हा प्रश्न? ओके, चला प्रश्न 1-2 प्रश्न खालीवर झाले बघा। या ठिकाणी बघा, AC जनरेटर ना असेही म्हणतात, म्हणजे काय मित्रांनो माहिती का, AC जनरेटरला काय म्हणतात असेही म्हणतात असं सांगितलं आहे। AC जनरेटर आर ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे AC जनरेटरला काय म्हणतात। तर मित्रांनो, AC जनरेटर जे असतं आपल्याला काय, AC जनरेटर, ओके AC जनरेटर, तर AC जनरेटरला आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहिती का तुम्हाला, अल्टरनेटरसुद्धा म्हणतो। काय म्हणतो, अल्टरनेटरसुद्धा म्हणतो। कशाला, AC जनरेटरला आपण अल्टरनेटरसुद्धा म्हणतो। काय AC जनरेटरला आपण अल्टरनेटरसुद्धा म्हणतो। तर बघा, प्रश्न नंबर 1 आपला हा या ठिकाणी ऑप्शननुसार जर आपण गेलं तर या ठिकाणी मोटर म्हणतो का मित्रांनो, नाही। कम्युटेटर म्हणतो का, नाही। आपण काय म्हणतो त्याला, अल्टरनेटर म्हणतो। नेटोमीटर हे पण नाही, हे पण नाही। ओके, तर आपण काय म्हणतो त्याला, अल्टरनेटर म्हणतो। ओके, तर आता हे आपला तिसरा प्रश्न बघा, अल्टरनेटरची रेटिंग टिंब समजा सॉरी मित्रांनो, बघा अल्टरनेटरची रेटिंग यामध्ये व्यक्त केली जाते। म्हणजे काय करायचं माहिती आहे का आपल्याला, अल्टरनेटरची रेटिंग सांगायची। मित्रांनो कधीही लक्षात ठेवा, अल्टरनेटरची रेटिंग KVA मध्ये असते। तुमच्या ट्रान्सफॉर्मरची सुद्धा रेटिंग काय KVA मध्येच असते। ओके, कशामध्ये असते, KVA मध्ये असते। पण जे तुमचे DC मशीन आहे ना, DC मशीन, त्याच्या रेटिंग किलोवॉटमध्ये असतात। कशामध्ये असतात, किलोवॉटमध्ये। मग तुम्हाला अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर याच्या लक्षात ठेवायचे KVA मध्ये असतात आणि तुमचे जे DC मशीन झाले त्याच्या रेटिंग कशामध्ये असतात, किलोवॉटमध्ये असतात। ओके, कळाला तिसरा प्रश्न? ओके मित्रांनो, चला चौथा प्रश्न घेऊया। बघा, अल्टरनेटर सहसा टिंब उत्पन्न करण्यासाठी डिझाईन केलेले असते। काय उत्पन्न करण्यासाठी या ठिकाणी आपलं अल्टरनेटर या ठिकाणी डिझाईन केलेलं असतं मित्रांनो, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। कशासाठी आपण तो डिझाईन करतो, बघा या ठिकाणी काय, परिवर्तनीय वारंवारता, काय वर्तनीय वारंवारता, परिवर्तनीय विद्युत प्रवाह, निश्चित विद्युत प्रवाह, निश्चित शक्ती आणि निश्चित वारंवारता। जर हे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, व्हेरिएबल करंट, त्यानंतर डिफानाइट करंट, डिफानाइट पॉवर आणि डिफानाइट फ्रिक्वेन्सी। तर मित्रांनो या ठिकाणी जे आपलं अल्टरनेटर सहसा कशावर आपण निश्चित वारंवारता म्हणजेच डिफानाइट फ्रिक्वेन्सीवरती या ठिकाणी डिझाईन करत असतो। कशावरती, डिफानाइट फ्रिक्वेन्सीवरती या ठिकाणी डिझाईन करत असतो। ओके, बघा या ठिकाणी कळालं तुम्हाला, यालाच इंग्लिशमधून मित्रांनो, इंग्लिशमधून लक्षात राहतं, हे मराठीमधून लक्षात राहत नाही। याला काय म्हटलं मी, डेफिनाइट फ्रिक्वेन्सी। ओके, डेफिनाइट फ्रिक्वेन्सी म्हणतात। मग अल्टरनेटर सहसा टिंब उत्पन्न करण्यासाठी डिझाईन केला जातो। कशासाठी,
डिफिनाईट फ्रिक्वेन्सी हे करण्यासाठी काय डिझाईन केला जातो. ओके मित्रांनो, चला 5 नंबरचा प्रश्न आहे बघा 4 पोल AC मशीनसाठी एकूण विद्युत अंश काय. बघा विद्युत अंश म्हणजे काय माहिती का तुम्हाला? नाही माहीत हो. मग टोटल इलेक्ट्रिकल डिग्री काढायची तुम्हाला. विद्युत अंश म्हणजे काय? इलेक्ट्रिकल डिग्री काढायची. इलेक्ट्रिकल डिग्री म्हणजे काय असतं मित्रांनो? इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू P/2 म्हणजे पोल बाय 2 गुणिले मेकॅनिकल डिग्री असतं. काय? मेकॅनिकल डिग्री असतं, त्याला आपण असं लिहितो. ओके, मेकॅनिकल डिग्री. ओके, आणि हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिला आहे आणि आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रिकल डिग्री काढायची आणि पोल दिले आपल्याला. मग आपण काय करू? इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर पोल 4 दिले, या ठिकाणी दिले 2 गुणिले मित्रांनो मेकॅनिकल डिग्री किती असते बघा या ठिकाणी 360. 2 जर भाग दिला तर 2 4 आणि 360 गुणिले बघा 360 गुणिले जर 2 जर आपण केलं तर आपलं उत्तर येतं 720 डिग्री. काय? 720 डिग्री. अशा पद्धतीने आपला 5वा प्रश्न होता आणि यावरती खूप साऱ्या वेळेस मित्रांनो प्रश्न आलेला आहे. ओके, त्यामुळे इलेक्ट्रिकल डिग्री काय, मेकॅनिकल डिग्री काय हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. बघा सिंक्रोस्कोपचे कार्य काय. बघा सिंक्रोस्कोप म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? जेव्हा तुम्ही 2 अल्टरनेटर पॅरललमध्ये जोडता, या ठिकाणी समजा अशा पद्धतीने 2 अल्टरनेटर जेव्हा तुम्ही पॅरललमध्ये जोडता तेव्हा त्याचा फेज सिक्वेन्स काय, तेव्हा त्याचा फेज सिक्वेन्स त्यानंतर फ्रिक्वेन्सी वगैरे वगैरे ह्या गोष्टी काय पाहिजे? सारख्या असल्या पाहिजे. बघा KVA रेटिंग सारखी पाहिजे का? नाही, KVA रेटिंग सारखी नाही पाहिजे. बाकी या ठिकाणी काय पाहिजे? या ठिकाणी तुम्हाला सारखं पाहिजे मित्रांनो. मग काय काय पाहिजे सारखं? या ठिकाणी फेज सिक्वेन्स फ्रिक्वेन्सी वगैरे झाली, ह्या गोष्टी तुम्हाला सारख्या पाहिजे. मग सिंक्रोस्कोपचे कार्य काय म्हणून असा प्रश्न विचारला आहे. द फंक्शन ऑफ द सिंक्रोस्कोप इज टू. काय? फंक्शन ऑफ द सिंक्रोस्कोप इज टू. बघा 2 अल्टरनेटर समक्रम करण्याचे योग्य प्रकार सूचित करणे, बरोबर आहे का? त्यानंतर बघा येणाऱ्या अल्टरनेटरला बस बारशी जोडणे. नाही बघा, बस बारशी जोडण्याचं त्याचं काम नाही बघ. ओके, त्यानंतर बघा येणाऱ्या अल्टरनेटरची वारंवारता समायोजित करणे म्हणजे काय? ॲडजस्ट द फ्रिक्वेन्सी ऑफ द. बघा फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट वगैरे त्याचं काही नाही आहे. बघा येणाऱ्या अल्टरनेटर आणि बसबारचा योग्य फेज क्रम लावणे, फेज सिक्वेन्स लावणे. बघा इंडिकेट द करेक्ट फेज सिक्वेन्स ऑफ द इनकमिंग अल्टरनेटर बसबार. बघा बसबारशी नाही आहे, बसबारशी नाही आहे. वरून नमूद केलेला काही हे पण नाही. बघा आपलं उत्तर हे काय? बघा 2 अल्टरनेटर समक्रमण करण्याचे योग्य म्हणजे प्रकार सूचित करणे म्हणजे काय? इंडिकेट द करेक्ट. बघा इंडिकेट द करेक्ट इन्स्टंट ऑफ सिंक्रोनायझिंग टू. बघा 2 अल्टरनेटर हे जे 2 अल्टरनेटर आहे हे सिंक्रोनायझिंग करण्याचं काय करतो? सिंक्रोस्कोप सांगतो. तेच या ठिकाणी सांगितलं आहे की 2 अल्टरनेटर काय सिंक्रोनायझिंग करायची त्यांची, म्हणजे ते काय करायचं? एकमेकांना पॅरलल जोडायचं आणि तेच आपल्याला सांगण्याचं हे इक्विपमेंट आहे. कोणता? सिंक्रोस्कोप. त्या ठिकाणी आपण 2 लॅम्प 3 लॅम्प मेथड 2 लॅम्प मेथड हे सुद्धा या ठिकाणी वापरतो मित्रांनो. ओके, वापरतो. त्याचमध्ये आपण काय करतो? एक या ठिकाणी काय वापरतो आपण? सिंक्रोस्कोप मेथड या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापरत असतो. काय? वापरत असतो. ओके मित्रांनो, कळालं तुम्हाला हे? बघा आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 7 नंबरचा. ओके, बघा अल्टरनेटरमध्ये बघा फ्रॅक्शनल पिचमध्ये विद्युत दाब तयार करण्यासाठी पूर्ण पिच विद्युत दाबाचा ज्या घटकाने गुणाकार केला जातो त्याला काय म्हणतात? बघा ज्या घटकाने गुणाकार केला जातो. तुम्हाला काय विचारलं आहे? फॅक्टर विचारला या ठिकाणी. काय? तुम्हाला एक फॅक्टर विचारला आहे आणि तो फॅक्टर कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. ओके मित्रांनो, बघा इथं काय माहिती आहे का? पिच फॅक्टर. काय? पिच फॅक्टर. पिच फॅक्टर म्हणजे काय? EMF इंड्यूस. काय? EMF इंड्यूस इन अ शॉर्ट पिच वाइंडिंग. काय? शॉर्ट पिच वाइंडिंग आपण तिथंच खाली काय? EMF इंड्यूस इन फुल पिच. काय? फुल पिच. ओके, अशा पद्धतीने काय असतं मित्रांनो या ठिकाणी फॉर्म्युला असतो कशाचा? पिच फॅक्टरचा. आणि तोच या ठिकाणी तुम्हाला फिरून फिरून दिलेला आहे. काय? फिरून फिरून दिलेला आहे आणि विचारलं आहे कोणता फॅक्टर आहे तो कोणता आहे मित्रांनो? पिच फॅक्टर. पिच घटक म्हणून या ठिकाणी दिलं आहे ते काय मित्रांनो? तुमचं पिच फॅक्टर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. बघा तुम्हाला विचारलं आहे व्होल्टेज रेग्युलेशन. बघा काय? व्होल्टेज रेग्युलेशन कशामधलं? अल्टरनेटरमधलं. तर मित्रांनो अल्टरनेटरमधलं व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं? नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज अपॉन फुल लोड व्होल्टेज गुणिले 100 हे असतं मित्रांनो कशामधलं? अल्टरनेटरमधलं. आणि तुम्ही जर ट्रान्सफॉर्मरमधलं जर म्हणलं काय? ट्रान्सफॉर्मरमधलं जर म्हणलं नो लोड अपॉन फुल लोड अपॉन नो लोड असतं. खूप साऱ्या ठिकाणी एक चुकीची गोष्ट या ठिकाणी शिकवण्यात आलेली आहे मित्रांनो. काय? चुकीचं शिकवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकदा काय करा? व्होल्टेज रेग्युलेशनवरती चांगला या ठिकाणी डीप स्टडी करून घ्या. ओके, कारण व्होल्टेज रेग्युलेशनवरती प्रश्न येतोच. बघा अल्टरनेटरमध्ये काय? नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड. ओके, आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये काय? नो लोड मायनस फुल लोड अपॉन नो लोड. ओके, तर या ठिकाणी अल्टरनेटरसाठी बघा हे कुठे बघा हे B नंबरला आहे. नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड. ओके, कळाला 8 नंबरचा प्रश्न. बघा 50 हर्ट्ज अल्टरनेटर. बघा प्रश्न काय सांगतोय बघा इंग्लिशमध्ये सांगू की एकदा. ओके, 50 हर्ट्ज अल्टरनेटर विल रन ॲट द ग्रेटर. बघा जास्तीत जास्त स्पीड. काय? जास्तीत जास्त स्पीड
50 हर्ट्ज अल्टरनेटर टिंब ध्रुवाभोवती गुंडाळल्यास शक्य तितक्या जास्त, बघा यांनी काय म्हटलं आहे, 50 हर्ट्ज जर फ्रिक्वेन्सी असेल, काय 50 हर्ट्ज जर फ्रिक्वेन्सी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त स्पीडसाठी, काय जास्तीत जास्त स्पीडसाठी, कशासाठी, जास्तीत जास्त स्पीडसाठी किती पोल या ठिकाणी लागतील, म्हणजे किती पोल आपण लावू शकता. तर मित्रांनो जेवढे कमी पोल तेवढा जास्त स्पीड असतो, माहिती आहे तुम्हाला, जेवढे कमी पोल तेवढा जास्त स्पीड असतो. पण कमीत कमी किती आपण लावू शकतो, 2 लावू शकतो ना, किती 2, 1 लावू शकतो का, नसतं, 1 नसतं, काय जोडीमध्ये 2 4 ओके अशा पद्धतीने असतं. तर मित्रांनो या ठिकाणी बघा ई ऑप्शन तुम्हाला दिसतं या ठिकाणी 2. ओके चला बघा, जनरेटरच्या स्थापनेदरम्यान जनरेटर टर्मिनल काय आणि सर्व नियंत्रण वायरिंग योग्य आहेत याची काळजीपूर्वक खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून टिंबाचा क्रम प्रणालीशी जुळेल. बघा काय मोठा प्रश्न दिसतोय तुम्हाला, त्यामुळे त्याचं काय कळत नाही तुम्हाला, अर्थच कळत नाही. पण सर्वात पहिले काय आपल्याला अर्थ या ठिकाणी कळायला पाहिजे. ओके बघा परत एकदा वाचून सांगतो तुम्हाला, काय एक काळजीपूर्वक. ओके बघा, जनरेटरच्या स्थापनेदरम्यान जनरेटर टर्मिनल्स, काय जनरेटरचे टर्मिनल आणि सर्व यांत्रिक वायरिंग, काय सर्व यांत्रिक वायरिंग योग्य आहे याची काळजीपूर्वक खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून टिंबचा क्रम प्रणालीशी जुळेल. म्हणजे टिंबचा क्रम म्हणजे काय मित्रांनो, फेजचा क्रम, कशाचा, फेजचा क्रम म्हणजे कशाचा, फेज सिक्वेन्स, काय फेज सिक्वेन्स. या ठिकाणी काय येतं मित्रांनो, फेज सिक्वेन्स. बघा फेज सिक्वेन्स आणि मराठीत त्याला काय म्हणतो आपण, फेज क्रम, काय फेज क्रम. हे बघता फेज सिक्वेन्ससाठी काय जनरेटर टर्मिनलचे वगैरे नियंत्रण वायरिंग योग्य आहे की नाही याची काळजीपूर्वक काय करणे या ठिकाणी खात्री करणे. कशासाठी, फेज सिक्वेन्ससाठी मित्रांनो, कशासाठी, बघा फेज क्रम या ठिकाणी फेज सिक्वेन्ससाठी. बघा मित्रांनो या ठिकाणी जे क्वेश्चन आहे ते पेपरला आलेले आहे, हे एकदम जे दिलेली रचना आहे, वाक्यरचना आहे ती एकदम हार्ड या ठिकाणी, म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी हे प्रश्न घेऊन आलेलो. ओके बघा, स्थिर चुंबकीय क्षेत्र प्रकार अल्टरनेटरमध्ये जनरेटर काय जनरेट केलेला AC लोडशी कसा जोडला जातो. बघा AC लोडशी कसा जोडला जातो, कशामध्ये, स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे, स्थिर चुंबकीय क्षेत्र. बघा मित्रांनो काय असतं माहिती आहे का, अशा पद्धतीने आपलं जनरेटर असतं, या ठिकाणी जनरेटरला या ठिकाणी काय असतं, स्लिप रिंग असतं, आणि ह्या स्लिप रिंगच्या माध्यमातून काय करतो आपण या ठिकाणी, कधी बघा स्थिर चुंबकीय क्षेत्र असेल, काय स्थिर चुंबकीय क्षेत्र असेल तर AC लोडशी जोडायचं आहे, म्हणजे AC काय करायचं आपल्याला, लोडशी जोडायचं आहे. कशाशी, लोडशी जोडायचं आहे. तर तुम्ही कशाच्या मदतीने तो जो सप्लाय तो लोडशी जोडता, काय लोडशी जोडू शकता असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर तो काय असतो मित्रांनो, स्लिप रिंग. काय करता तुम्ही, स्लिप रिंगच्या माध्यमातून या ठिकाणी काय करता, लोडशी सप्लाय जोडता. ओके चला बघा, अल्टरनेटरमध्ये प्रेरित EMFची वारंवारता याद्वारे दिली जाते. बघा तुम्हाला या ठिकाणी याचा अल्टरनेटरच्या EMFचा फॉर्म्युला माहिती आहे, EMF बरोबर, बघा या ठिकाणी काय असतं मित्रांनो, EMF बरोबर, बघा एकच मिनिट तुम्हाला NSचा सांगतो, NSचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. या ठिकाणी NS बरोबर 120 F/P असा फॉर्म्युला असतो, आणि या ठिकाणून जर आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढला तर NSP काय NSP/P यालाच कसं लिहितात मित्रांनो, NS/P नाही, या ठिकाणी एक मिनिट चुकला. बघा या ठिकाणी काय फ्रिक्वेन्सी बरोबर, काय फ्रिक्वेन्सी बरोबर NP/120, म्हणजे NSलाच आपण काय केलं आहे या ठिकाणी N लिहिलं आहे. मग NP/120 म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला आपला, NP/120. कुठे दिसतं का मित्रांनो, NP/120, NP/120. N म्हणजे काय, सिंक्रोनस स्पीड. ओके, P म्हणजे काय, पोल, काय P म्हणजे काय, पोल, आणि 120 म्हणजे काय झालं आपलं, 120 म्हणजे काय झालं ते याच्यामध्ये दिलेलं आहे, कशामध्ये, फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे. मग असं कुठे दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी, बघा N इकडे झाला का P तिकडे झाला काही फरक पडत नाही. ओके, फ्रिक्वेन्सी बरोबर PN गुणिले 120. ओके मित्रांनो चला 20 प्रश्न आपण आज घेणार आहे. ओके 7 ते 8 प्रश्न आपले राहिले आहे. बघा 3 फेज अल्टरनेटरमध्ये 3 वाइंडिंग टिंब अंशात. बघा अशा पद्धतीने अल्टरनेटर असतो मित्रांनो, अल्टरनेटरमध्ये 360 डिग्रीचा या ठिकाणी पूर्ण टोटल अँगल असतो आपला या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे 2 फेजमधील एक अँगल किती डिग्रीचा असतो, तो असतो मित्रांनो 120. 120च काय आला मित्रांनो, या 360ला आपण 3 ठिकाणी भाग केला, 3 जर भाग दिला तर आपलं उत्तर येतं 120 अंश. किती, 120 अंश. म्हणून या ठिकाणी 3 फेजमधलं मधील 2 फेजमधील फेज डिफरन्स किती, फेज डिफरन्स म्हणजे दोघांमधील हे किती आहे, 120 डिग्री. किती, 120 डिग्री. ओके बघा 2 अल्टरनेटरच्या समक्रमणासाठी खालील पैकी कोणती मुख्य अट आहे. बघा 2 अल्टरनेटर समक्रमणासाठी म्हणजेच काय मित्रांनो, याचं काय करायचं, या ठिकाणी आपल्याला दोघं पॅरललमध्ये हे जोडायचे. काय करायचं, दोघं पॅरललमध्ये जोडायचे. वेग आणि भार
काय मित्रांनो, वेग आणि भार मी इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो, मला मराठीमधून या ठिकाणी ऑप्शन नाही कळत आहे. ओके बघा, स्पीड अँड लोड मस्ट बी इक्वल पाहिजे का, नाही. बघा या ठिकाणी द फ्रिक्वेन्सी व्होल्टेज आणि फेज सिक्वेन्स मस्ट बी सेम. ओके बरं, खाली वाचून घेऊया. द स्पीड अँड बघा एक्सायटेशन व्होल्टेज, बघा हे पण नाही. बघा स्पीड फ्रिक्वेन्सी आणि लोड शुड बी सेम. लोडचं नाही, लोड काही गरज नाही आपल्याला. द फ्रिक्वेन्सी अँड लोड, बघा नंबर 2चं ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी. त्यानंतर विद्युत दाब म्हणजे काय, व्होल्टेज. फ्रिक्वेन्सी झाली, व्होल्टेज झालं आणि फेज सिक्वेन्स हे आपलं काय सर्वात महत्त्वाचं असतं. फ्रिक्वेन्सी पाहिजे, व्होल्टेज पाहिजे आणि फेज सिक्वेन्स पाहिजे. हे तिन्ही बरोबर असेल तेव्हा काय करू शकतो आपण, 2 अल्टरनेटरचं सिंक्रोनायझिंग करू शकतो, म्हणजेच त्यांना पॅरललमध्ये जोडू शकतो. चला पुढचा प्रश्न. सिंक्रोनस मोटरमध्ये सॉरी मित्रांनो, थोडी तब्येत बरोबर नाही त्यामुळे थोडं मधामध्ये प्रॉब्लेम होतो आहे. ओके बघा, सिंक्रोनस मोटरमध्ये प्रारंभिक म्हणजेच काय, स्टार्टिंग टॉर्क प्रदान करण्यासाठी आणि हंटिंग रोखण्यासाठी कोणती वाइंडिंग वगैरे वापरली जाते, तो प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. काय तो प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या याच्यामध्ये काय केलं जातं, कशामध्ये, अल्टरनेटरमध्ये आपली डॅम्पिंग होते. बघा अशा पद्धतीने तुमचं काय असतं या ठिकाणी, अशा पद्धतीने तुमचा काय असतो, बघा या ठिकाणी माझी काही ड्रॉइंग तेवढी हे नाही, अशा पद्धतीने तुमचा स्टेटर असतो. ओके, स्टेटरला इथं काय असतात, पोल असतात. काय असतात, पोल असतात. आणि हा असतो रोटर. तर मित्रांनो, हा रोटर काय करतो या ठिकाणी, हंटिंग करतो, म्हणजे याच्यासोबत न चालता पाठीमागे पडतो किंवा पुढं जातो, अशा पद्धतीने तो करतो. तर ही हंटिंग रोखण्यासाठी काय, हंटिंग रोखण्यासाठी आणि स्टार्टिंग टॉर्क देण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, या ठिकाणी डॅम्पिंग वाइंडिंगचा वापर करतो. कोणती, डॅम्पिंग वाइंडिंग. तिलाच आपण मराठीमधून ओलसर, काय ओलसर वाइंडिंग म्हणतो. जन्मात कधी ऐकलं का मित्रांनो ओलसर वाइंडिंग म्हणून, त्याच्यामुळे सांगतो की इंग्लिशमधून अभ्यास करा. इंग्लिशमधून जर अभ्यास करसाल ना तर तेवढे कन्फ्युजन होणार नाही. ओलसर वाइंडिंग हे लक्षात ठेवू नका मित्रांनो, हे प्रश्नामध्ये या ठिकाणी आलं आहे त्यामुळे सांगतो. या ठिकाणी काय मित्रांनो, या ठिकाणी डॅम्पिंग वाइंडिंग. कोणती वाइंडिंग आहे, डॅम्पिंग. कोणती, डॅम्पिंग. बघा तुम्हाला लिहून देतो, डॅम्पिंग वाइंडिंग. ओके, डॅम्पिंग वाइंडिंग तिचं नाव असतं. ओके, डॅम्पिंग वाइंडिंग वापरतो आपण कशासाठी, मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्कसाठी आणि अल्टरनेटरमध्ये कशासाठी, बघा मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्कसाठी आणि अल्टरनेटरमध्ये हंटिंग रोखण्यासाठी. अशा पद्धतीने 2 यूज त्या ठिकाणी डॅम्पिंग वाइंडिंगचे आपण करत असतो. बघा टर्बो अल्टरनेटरमध्ये, बघा टर्बो अल्टरनेटर म्हणजेच कोणतं, हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचे रोटर, बघा एक असतं सॅलियंट आणि दुसरं असतं नॉन सॅलियंट. ओके, नॉन सॅलियंटलाच आपण काय म्हणतो मित्रांनो, सिलेंड्रिकल सुद्धा म्हणतो. काय, सिलेंड्रिकल सुद्धा म्हणतो. ओके, सिलेंड्रिकल टाईप. ओके, म्हणजे हे दोन्ही एकच आहे, हे दोन्ही एकच आहे. ओके, तर सिलेंड्रिकल टाईप काय माहिती आहे का, जास्त स्पीडसाठी आपण वापरतो मित्रांनो. याच्यामध्ये पोल काय असतात, कमी असतात. स्पीड कसा असतो त्याचा, जास्त असतो. म्हणून टर्बोसाठी काय करतो आपण, नॉन सॅलियंट म्हणजे सिलेंड्रिकल आपण या ठिकाणी वापरत असतो. त्यालाच आपण मराठीतून काय म्हणतो मित्रांनो, या ठिकाणी दंडगोलाकार प्रकार. कोणता, दंडगोलाकार प्रकार. या ठिकाणी बघा मराठीतून अभ्यास करू नका सांगतो, कारण लय मोठं कन्फ्युजन त्या ठिकाणी होईल. हे लक्षात ठेवा, नॉन सॅलियंट किंवा सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल सर्वात जास्त हे नाव विचारलं जातं. ओके मित्रांनो, नॉन सॅलियंट तेवढं काही नाही विचारत. ओके बघा, फिरणारे आर्मेचर. काय, आर्मेचर फिरणारे असेल, 3 फेज डेल्टा आहे. बघा काय, 3 फेज डेल्टा आहे. काय, 3 फेज डेल्टा आहे आणि अल्टरनेटर फिरतं आहे. हे जे अल्टरनेटर आहे ना, बघा या ठिकाणी अल्टरनेटर फिरतं आहे, अल्टरनेटर वाइंडिंग फिरते का, फील्ड वाइंडिंग फिरते. यावरून काय होतात मित्रांनो, या ठिकाणी प्रकार पडतात कशाचे, अल्टरनेटरचे. तर या ठिकाणी काय केलं त्यांनी, आर्मेचर फिरतं आहे. काय, आर्मेचर फिरतं आहे असं सांगितलं आहे आणि डेल्टामध्ये कनेक्शन आहे. तर या ठिकाणी स्लिप रिंग किती लागेल, म्हणजे या ठिकाणी अशा स्लिप रिंग किती लागेल. बघा डेल्टा म्हणल्यावर या ठिकाणी 3 कनेक्शन असते मित्रांनो. काय, 3 कनेक्शन. किती, 3 कनेक्शन. आणि या ठिकाणी आर्मेचर फिरतं आहे आपल्याला असं सांगितलं आहे. काय, आर्मेचर फिरतं आहे असं सांगितलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1, 2 आणि 3 स्लिप रिंग या ठिकाणी लागत असत्या. किती, 3 स्लिप रिंग लागत असत्या. चला पुढचा बघा, 1500 RPM चालणाऱ्या 6 ध्रुव म्हणजेच 6 पोल आहे. अल्टरनेटरची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सांगितला तुम्हाला, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू NP/120. तुम्हाला N किती दिला आहे मित्रांनो, 1500 दिला आहे. किती, 1500 दिला आहे. पोल किती दिले, 6 भागिले काय करायचं तुम्हाला, 120. 120 हा झिरो काटून टाकायचा, 6 भाग द्यायचा आहे. काय करायचं, 6 भाग द्यायचा. खाली 6 दुनी 12, 2 जर वरती भाग दिला तर वरती किती येते, 75. म्हणून उत्तर काय आलं, 75 हर्ट्झ. किती आलं, 75 हर्ट्झ. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागत असतो. एखादा तरी प्रश्न पेपरला बघायला भेटतो आपल्याला. ओके बघा, अल्टरनेटरमध्ये फील्ड रोटरवर ठेवली जाते कारण. बघा अल्टरनेटरमध्ये काय असतं मित्रांनो, अल्टरनेटरमध्ये 2 प्रकार तुम्हाला सांगितले. एक काय, जी फील्ड वाइंडिंग असते ती कशावर ठेवतो आपण, आर्मेचरवरती.
आणि एक प्रकार काय असतो फील्ड वाइंडिंग स्टेटरवरती ठेवतो. पण आपण जास्तीत जास्त करून काय करतो फील्ड वाइंडिंग आर्मेचरवरतीच ठेवतो. कारण आपल्याला आर्मेचरला काय करावं लागतं मित्रांनो या ठिकाणी एक्सायटेशन करावं लागतं कशाचं DC सप्लायचं आणि ते ±2च असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बाहेरून सप्लाय किती 2च द्यावं लागतो. स्लिप रिंग पण कमी लागतात आणि इन्सुलेशन पण त्याच्यामुळे कमी लागतं. कारण जो जास्तीचा सप्लाय आपला जास्तीचं व्होल्टेज आहे ते स्थिर असतं. इथून जातो ना आपला 3 सप्लाय बाहेर कशामधून स्टेटरमधून ते स्थिर असतं म्हणून त्या ठिकाणी काय लागतं आपल्याला इन्सुलेशन वगैरे कमी लागतं. मग या ठिकाणी आपण बघू काय आपण या ठिकाणी बघू असा पर्याय कोणता आहे बघा स्टेटरमध्ये मोठा प्रभाव काय स्टेटरमध्ये मोठा प्रवाह बरं स्टेटरमध्ये मोठी शक्ती व्होल्टेज इन्सुलेशनचे रोटरपेक्षा स्टेटरवर सोपे केले जाते. बघा इन्सुलेशन या ठिकाणी हा जो पार्ट असतो हा कसा असतो मित्रांनो कॉन्स्टंट असतो. काय कॉन्स्ट तो फिरतो का नाही म्हणून या ठिकाणी काय आहे व्होल्टेज या ठिकाणी जास्त असलं तरी पण व्होल्टेजसाठी इन्सुलेशन करण्यासाठी सोपं जातं. म्हणून काय इन्सुलेशन रोटरपेक्षा काय स्टेटरवर सोपे केले जाते. म्हणजे काय या ठिकाणी इन्सुलेशन सोपं जातं करण्यासाठी इन्सुलेशन काय सोपं जातं कशामध्ये स्टेटरमध्ये म्हणून ती वाइंडिंग काय केली जाते स्टेटरवर लावली जाते. ओके बघा 20 नंबरचा क्वेश्चन आहे अल्टरनेटरसाठी बघा कशासाठी कशासाठी बघा अल्टरनेटरसाठी वापरले जाणारे उत्तेजक म्हणजे एक्सायटेशनसाठी कोणतं उत्तेजक म्हणजे जनरेटर वापरलं जातं. बघा मित्रांनो अल्टरनेटर म्हणजे काय आपला झाला सिंक्रोनस जनरेटर. बघा सिंक्रोनस जनरेटरमध्ये आपल्याला एक्सायटेशन द्यावं लागतं. मग हे एक्सायटेशन आपण कशाच्या मदतीने देतो तर तो देतो आपण DC शंट कशाने दिला जातो DC शंट जनरेटरना आपण काय करतो या ठिकाणी एक्सायटेशन देतो. तर आपलं मध्ये बघा आपण DC शंट जनरेटर या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी ह्या सेशनचं PDF जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेले आहे. ओके आणि टेलिग्राम चॅनलचं नाव आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नाव आहे आपल्या चॅनलचं जे आहे तेच टेक्निकल यूट्यूबवाला. ओके आणि याची काही इन्फॉर्मेशन मी आपल्या इन्स्टा पेजवरती टाकली आहे जे काही कालपासून आपला इन्स्टा पेज आपण ओपन केलं आहे काय त्याचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके अशा पद्धतीने आपण आजचा हा टॉपिक या ठिकाणी एंड करतो आहे मित्रांनो आणि उद्या पण असाच एक टॉपिक आपण मराठीमधून आणि इंग्लिशमधून मला तरी वाटतं मी उद्याच्या सेशनमध्ये या ठिकाणी मित्रांनो एक साईडला मराठीमधून क्वेश्चन घेतो आणि दुसऱ्या साईडला या ठिकाणी इंग्लिशमधून क्वेश्चन घेतो. ओके त्यामुळे तुम्हाला काय होईल या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कळण्यास या ठिकाणी मदत होईल. मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा